पवईमधील या ओलीस नाट्याची माहिती ज्यावेळेला पोलिसांना मिळाली त्यावेळेला रोहित सोबत पोलिसांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही आणि त्यानंतर मग पोलिसांनी बाथरूमच्या काचा तोडून आत प्रवेश केला। यावेळी पोलीस आणि रोहित आर्य यांच्यामध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत लगेच रुग्णालयातही पाठवलं। रुग्णालयातच रोहितचा मृत्यू झाला। सध्या सर्व 17 मुलं सुखरूप असल्याची माहिती। तर पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे आर्यचं एन्काउंटर त्यांनी केल्याचं देखील कळतंय। आर्यच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत हे एन्काउंटर घडलं। मुलांच्या आणि पोलिसांच्या बचावासाठी गोळीबार करावा लागल्याचं स्वतः त्यांनी सांगितलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत त्याचंच एन्काउंटर केलं। अमोल वाघमारे यांनी मुलांच्या या पोलिसांच्या बचावासाठी गोळीबार केल्याचं अखेर निष्पन्न झालं। अर्थातच ही संपूर्ण घटना शिक्षण विभागाशी निगडीत असल्या कारणामुळे लगेचच लोकशाही मराठीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं। मुंबईच्या पवईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणावरती माजी मंत्री दीपक केसरकरांना आम्ही लगेचच संपर्क साधला। त्यांनी आमच्याशी संवाद साधला। घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे। रोहित आर्य हा सामाजिक कार्यकर्ता होता, मात्र त्यानं असं पाऊल उचलणं हेच मुळात चुकीचं आहे आणि त्यामुळे पुढील सर्व प्रकार उद्भवला असल्याचं त्यांनी सांगितलं। तर याच संदर्भात मंत्री उदय सामंतांनी देखील प्रतिक्रिया दिली। घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। रोहित आर्य हे एक स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम चालवत होते, सामाजिक कार्यकर्ते होते।